जगद्गुरु तुकोबर आहे. अरे गर्भवासाचं दुःख आहे ना, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, देवा तुझं तू दे, गर्भवासाचं दुःख माझं मी बघून घेईन. कारण गर्भाला दुःखाला भिणारे आम्ही नाही, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय स्वतः नाम तुझे. तुझं हृदयात नाम जर असेल तर गर्भवाचं दुःख असण्याचं कारणच नाही. अखंड नामाचं भगवत भक्ताच्या स्वरूपाच्या ठिकाणीच वृत्ती स्थिर झाल्यामुळे जन्म घेण्याचं आम्हाला दुःख होत नाही. उलट परत जन्म घेण्यामध्ये संत पुरुषार्थ समजतात. घेईन जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. भक्ती आनंदापुढे गर्भवास सुलभ होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात, देवा तुझा आठव आणि संतांचा सत्संग समागम जर दिला तर मी जन्म मृत्यूचा प्रवास करायला तयार आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी चुकी घालावी आम्हाची विठोबार खोमाई. हे आहे वारकरी संप्रदायातल्या अखंड हरणा महोत्सवातलं कीर्तन. कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे आणि आज आपल्याला या उत्सवामध्ये आशीर्वादी उपस्थिती लाभून ज्यांच्या भगवत भजनाचा आनंद आपल्याला सर्वांना प्राप्त होणार आहे असे श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी भजनी मंडळ आलेलं आहे. त्यामध्ये परमपूज्य आदरणीय संगीत अलंकार छत्रभुज अण्णांची उपस्थिती आहे, गुंडीराम दादांची उपस्थिती आहे, मंचक पवारांची आहे, अनेक जण आलेले आहेत. त्यांच्या भगवत भजनाचा आनंदाचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना प्राप्त होणार असल्यामुळे मी आता त्यांचा वेळ जास्त घेत नाही. तरी उर्वरित भागाची सेवा 1-2-3 मिनिटांमध्ये धावत्या वेगामध्ये अर्पण करून मी समाप्त करणार आहे. विठ्ठला. या अभंगामध्ये सात्विक दानाचा प्रकार सांगितला. भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचे दान आहेत, राजस दान, तामस दान आणि सात्विक दान. या अभंगामध्ये सात्विक दानाचा प्रकार आहे. आदरपूर्वक देश दान दिलं, परतफेडीची न अपेक्षा करतात, त्याला सात्विक दान म्हणतात. दान कोणी द्यावा, कोणाला द्यावं, कसं द्यावं, कसं, हे सगळं याचं शास्त्र माहिती हवं. एका कुमारिकेने भगवान शंकराची आराधना केली. ते भोळे दैवत प्रसन्न झाले. वरमरोही काय मागायचे ते माग. ती म्हणली, मला माझ्या नातवानं सोन्याच्या भांड्यामध्ये दही भाताचा काला खाणावा असं मला वर द्या. ते भोळे दैवत असं म्हणून गेले, पण वर पूर्ण करायचा प्रयत्न करू लागले. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, या म्हातारीचं लग्नच झालं नाही म्हणून. मग त्याला तारुण्य द्यावं लागलं. तारुण्य देऊन पुन्हा त्याला लग्नच व्हावं लागलं. लग्न होऊन पुन्हा मुलगा तिला झाला आणि त्या मुलाचं पुन्हा लग्न करावं लागलं आणि त्याला मुलगा झाला, ह्या बाईचं नातू. आणि सोन्याच्या भांडामध्ये दही भाताचा काला खाण्यासाठी सोनं म्हटल्यानंतर सर्व गडगंज ऐश्वर्य संपन्न दही दुधा भात द्यावा लागला. आणि हे सगळं बघण्यासाठी तिचे डोळे निरोगी ठेवावे लागले. ही बहुफलदायी जशी मागणी आहे तशी जगद्गुरु तुकोबांनी या अभंगाच्या द्वारे मागणी केली. देवाचा आठव आणि संतांचा समागम मागितला. देव आणि संतांमध्ये सर्व सुखाची प्राप्ती असते. विठ्ठला. सर्व सुखाच्या आगर बाप रुक्माला संतांचे गावे प्रेमाचा सुखाळा. म्हणून 2 बहुत मागणी जगद्गुरु तुकोबांनी. आणि मागण्याचं ज्ञान जर नसेल तर एका वनामध्ये राजा शिकारीला गेला आणि शिकार करता त्याला तहान लागली. मेंढपाळानं त्याला पाणी दिलं पिला. राजा प्रसन्न झाला. म्हणलं काय मागायचे ती मग. आता मेंढपाळ राजा प्रसन्न झालाय, काय मागायला हवं. ती म्हणला, राजा माझ्याकडे तंबाखू आहे, तुमच्याकडे चुना आहे का द्या मला. आता मागण्याचं किती अज्ञान आहे. ज्याला मागे त्याचा अवमान आहे आणि ज्याची कुवत नसताना मोठी मागणं तेही गैर आहे. एकाला देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हणले काय मागायचे ते मागतो, मला घोडा द्या. देव म्हणले मीच गाडवर आले, तुला घोडा कुठला देऊ. काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं, सगळं याचं शास्त्र माहिती असायला हवं. कारण दान देण्यासाठी 3 गोष्टीची गरज असते. एक तो स्वतंत्र असला पाहिजे, उदार असला पाहिजे आणि श्रीमंत असला पाहिजे. एक जरी गुण कमी असेल तर दान देण्याची इच्छा असूनही दान देता येत नाही. म्हणून जो भगवान परमात्मा आहे तो स्वतंत्र आहे, उदार आहे आणि समर्थ आहे. I
संत आहे आणि मागणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. देव अगोदर घेतो नंतर देतो. संत अगोदर देवावर भक्तीचं ऋण करतात नंतर मागतात. मागण्याचं सगळं याचं जगद्गुरु तुकोबारांना आहे आणि देव तर सामर्थ्यच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी अवीट सुखाची अभंगाच्या द्वारे मागणी मागितलेली आहे. जशी जगद्गुरु तुकोबारांनी मागणी मागितली तशी आपण मागणी सर्व सुखाची मागितली पाहिजे. म्हणून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर तेव्हा माझा विचार जर केला, कुठली पात्रता योग्यता तपशक्ती नसताना झालेली वेडे बापडे पुष्पांजली जी सेवा आज आपण ज्यांच्या दरबारामध्ये आहोत असे रामभक्त हनुमानजी रुक्मिणी पांडुरंग संतांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो. आपल्या सर्व सद्भक्तांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी हनुमानजीकडे रुक्मिणी पांडुरंग आणि संतांकडे अशी विनंती करतो, आपलं जसं सर्वांचं भौतिक वैभवामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे तशी आपली पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहो आणि भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून जगाला समाधान लाभेल अशा भगवत नाम चिंतनाच्या साधनाचा उत्सव संत महात्मे आपल्या सर्वांकडून करून घेऊ की ज्या उत्सवाच्या माध्यमाच्या द्वारे हा देवाचा संतांचा परमार्थाचा आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होत राहो की ज्या परमार्थाच्या आशीर्वादाच्या प्राप्तीतून सर्वांना दीर्घ आयुष्य ऐश्वर्य प्राप्त होऊन जीव दशेचा बाध होऊन भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशा बाळनाथ मुली संस्थांच्या वतीने या उत्सवाला आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझे सेवेचे 2 शब्द संपतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आता मी सांगेन तेव्हा खाली घ्यायची बरं का, माझ्या मूडवरलं काम मी आज सांगन उद्या सांगन. हरी विठोबार साक्षी आली घ्या खाली घ्या इमानदारी सगळे. तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रभू तो हा उतरी लपार बहु दुसर नदीचा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अधिकारा व्यतिरिक्त आजपर्यंत आम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही, सांगत नाही आणि सांगणार सुद्धा नाही. तुकोबार यांचे प्रमाणच असे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी जमहिमान येईल कुळ किंवा अनुभव आले अंगा ते या जगाला देत अशी किंवा तुका म्हणे चाकोने सांगे मग अनुभव आहे अंगी किंवा सेवित्वा रस वाटितो अनेका घ्यारे हो नकारा भरी. संत महात्मे अधिकारा व्यतिरिक्त कधीच कोणाला सांगत नाहीत. अधिकार या शब्दाचा अर्थ असा आहे अधिकारावं आणि मग लोकांना सांगावं. बरोबर आहे का नाही? अधिकार असावा लागतो, अनुभव असावा लागतो. पोपटपंचीचं ज्ञान संत महात्मे समाजापुढे कधीच मांडत नाहीत. महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केल्याचा अनुभव आला तो अनुभव समाजापुढे प्रतिपादन करतात. तुमचं माझं बोलणं म्हणजे आपलं पोपटपंचीसारखं महाराज पाठ केलेलं बोलणं, पण हे पाठ केलेलं बोलणं कधी दाखा देऊन जाईल सांगता येत ना महाराज. आमचे गोरडे दादा दृष्टांत सांगायचे, एका मुलीचं नवीन लग्न झालं, आईला म्हणू लागली आई मी सासरी नांदायला चालली, आता माझा संसार सुखाचा होणारच आहे असं मला वाटतंय, पण आणखी त्याच्यात भर पडावा, अजून सुखाचा व्हावा याच्यासाठी एखादा काय गुरुमंत्र दिना. आईनं
सांगितलं बेटा काही गुरुमंत्र नाही, फक्त एकच गुरुमंत्र तुझ्यासाठी. आजपासून तू नांदायला जाणार. सासूबाईनं तुझ्या कुठला बी कसला बी आदेश सोडला, फक्त एकच म्हणायचं आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. एवढाच गुरुमंत्र सांभाळ, तुझ्या जीवनाचं कल्याणच झालं म्हणले. पुन्हा तुझं सासूचं भांडण होणार नाही. पक्का गुरुमंत्र डोक्यात ठेवला महाराज. नेमकं नांदायला आले. 4-2 दिवस झाले. सासूबाईनं केली सुरुवात. सुनबाई चपाती अशी नसते ग, अशी भाजावं लागते. ती म्हणते आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. अगं भाजी अशी नसते ग, अशी फोडणी द्यावं लागते. ती म्हणते आत्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. चांगलं चाललं ना महाराजा गुरुमंत्रावर द्यायचं. तिला वाटलं मस्त मर्जीची सून मिळाली आपल्याला. पण योगायोगाने काय झालं, म्हातारी 15 दिवसांनी पडली आजारी. तिला झाला चिकनगुन्या. जेच म्हातारी घरचे उचलले, नीट बेड्यात नेऊन टाकली. डॉक्टर साहेब म्हणले सगळे काही उपाय माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं. आता म्हातारी काय जगन वाचन याची गॅरंटी देता येत नाही. जेवढं काही थोडे दिवस राहिले तेवढं आपलं घरी घेऊन जा, बेड रेस्ट द्या आणि राहिलेल्या दिवसात आपलं सेवा करा म्हणले. डोळ्यानं बघा आता काही खरं नाही. उचलली म्हातारी, तिथून आणली गावाकडं, टाकली एका बेडवरती. म्हातारीला चहा बसल्या जागी, जेवण बसल्या जागी, सगळ्या गोष्टी बसल्या जागी होऊ लागल्या. म्हातारी कंटाळली महाराज. 4-2 दिवसात सुनाला बोलून घेतलं. सुनबाई अलीकडे आता काय वाटते बघ मला, हे एवढा मोठा आजार मला जडला आणि ह्या चिकनगुन्यातून मी काय आता बरी होईन, पहिल्यासारखं तुझ्या कामाला हातभार लावीन आणि पुन्हा घरात सायरावाऱ्या इकडे तिकडे पळण असं काय मला वाटत नाही. आणि मग असलं अपंगासारखं जीवन जगण्यापेक्षा मला काय वाटते बघ म्हणली, इंड्रिलचा डबा घ्यावा, गटागटात पिऊन मरून जावा. ती म्हणते आद्या तुम्ही म्हणतात तेच बरोबर. आता इथं नको म्हणायचं ते पाठ केलेला असला असतं महाराज. जागा धोका देतं, नेमकं ठेकायला धोका देतं महाराज. म्हणून संत महात्मे सांगताना पाठ केलेलं कधी सांगत नाहीत, अनुभवाचं बोलणं सांगतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमानं गेलो कळू. संत महात्मे बघा तुम्ही, श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे एक माता माऊली छोटंसं पोरग घेऊन गेली. म्हणली महाराज काही करा, माझं पोरग सारखाच गुळ खाते हो, माझ्या स्टँडवरचा खाते, पकाचवरचा खाते, पेटीवरला खाते, भागाताच्या स्टेजवरला खाते. इथं कुठंच गुळ नाही, पण जाऊ द्या नसू द्या. आहे का बरोबर इकडे का हुशार आहेत राव. मला वाटलं माझ्या डेअरीनं दिसायला काय तुम्हाला इकडे बाजूला थोडा सारखंच गुळ खाते, दिसून तिथला गुळ खाते. काहीतरी उपाय सांगा. नाथ महाराज म्हणले माय तुझं पोरग 1 महिन्याच्या नंतर माझ्याकडे घेऊन ये. आता 1 महिन्याच्या नंतर माता माऊलीनं ते पोरग आणलं. म्हणले महाराज आणला माझा बाळ आहे. आणि असे बरेच बाळ आहेत महाराज, फक्त महाराज लोकांच्याच मुळे होते. त्याच काळात संत महात्म्याला त्रास होता असं नाही. आजही बरेचसे लोक आमच्यासारख्या लोकांना नीट जगू देत नाही. म्हणून गाडीवाले कीर्तनकार गावात येतात 9:45 आणि बाहेर जातात 11:15. जास्त संबंधच नको कोणाचा. पण लईच एखाद्या गावात लवकर गेलो तर फजिती तितकीच होते महाराज. एका गावात कीर्तन होतं माझं अविनाश महाराज 9 ते 11 आणि मी गेलो 6 वाजता. कशाला मरायचं का मी बी, पण उगच गेलो महाराज. 6 वाजता गेले बरोबर 2-3 म्हाताऱ्या पळतच आल्या महाराज. गाडी ओळखली आणि असले बारखाली इबलीस काटे हाताला धरले, पळतच आल्या. मला युक्त म्हातारी अर्धा किलोमीटरच म्हणते महाराज आमच्या नातं तुमच्या ओटीत घ्या. म्हणलं बरं का आता माझ्याच ओटीत खजराव मला झ्यापा नाही. म्हणलं एकासाठी रोज 2 गाव हिंडावं लागायले आणि तुम्हाला म्हणते मोहा नातो तुमच्या ओटीत घ्या. बरं मी म्हणलं ओटीत का घेणं होय ना, काय करतो आजी तुमचा नातो. म्हणले बघा ना तुमच्यासारखा बुमलं थिंडतोय. आता आम्ही बुमलं थिंडतो होय, काय लोक बोलते ना सांगतात नाही. दुसऱ्या म्हातारी म्हणलं आजी तुमचा, म्हणले माझा जरा ह्याच्यापेक्षा बरा आहे बघा, पण रोजच लोकांचे भांडणं आणतो. मी म्हणलं काय केलं बघा ना. म्हणले काल एक म्हातारा आलं आणि म्हातारी येऊन आम्हाला म्हणतं आजी तुमच्या पोराने आमच्या डिबीतले फ्यूज काढून नेले, दिवसभर दारीची लाईट बंद राहिली. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं, दिलं सोडून म्हणली. दुसऱ्या दिवशी एक म्हातारा आलं म्हणतं आजी तुमच्या पोरानं आमची मग शेजारीच्या घासात नेऊन सोडली, त्यातून माझं 1.5 तास भांडण चाललं. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं, दिलं काल बी सोडून. आणि आज तर महाराज नवीनच भांडण ह्या पोरानं आणलं. मी म्हणलं काय केलं. एक म्हातारा सकाळी आलं आणि मला म्हणतं आजी तुमच्या नात्याने आमची 5,000 कडब्याची गंज पेटून दिली. गंज कळ दिली इकडं वळे 5,000 कडब्याची वळे पेटून दिली. आजी म्हणली आमचं पोरग येडे त्याला काय कळतं एवढं, पण ज्याची वळे पेटून दिली ते येडं नव्हतं, ते शान होतं. ते म्हणलं आजी एक मिनिट ऐका, तुमची जिथं माझी जिथं 5,000 कडब्याची गंज तू ह्या नातानं पेटून दिली, त्याच्यात पलीकडून तू 10,000 कडब्याची गंज होती ना, ते कोण तो नातानं नाही पेटली. आजी म्हणते तितकं कुठं येड आहे ते, म्हणजे लोकांचं पेटवा येड आहे आणि आपलं काय पुरतं शान आहे. असले लेकरच महाराज बारकाले पोरं काय करते भरोसा नाही महाराज. हे शिक्षक हे शाळेमध्ये गेले तर शिक्षकाला नीट बोलत नाही, घरी राहिले तर माय बापाला नीट बोलत नाही. एक पोरग शाळेत शिक्षकांना उठून बघेल बाळ्या उठ म्हणले काल तुला आळस विषयावर नबदल लिहून आणायचं सांगितलं होतं, लिहिला का. म्हणलं गुरुजी हो विद्यार्थी लय हुशार मी. हा दाखव म्हणले तुझी वही काढली. पोरानं वजनात दप्तरातून वही काढून गुरुजीच्या हातात दिली. बघा म्हणला गुरुजीनं लागलं पानं तपासायला, कपटा सहित मागून पुढून सगळी वही तपासली. अहो काळ्या पेनाची आडूर एक सुद्धा नाही. गुरुजी म्हणले बाळा ह्याचं तर काढलेलं नाही. म्हणलं गुरुजी ह्याला तर आळस म्हणते.
महाराज बारका लेकर का बोलू देत का काय? हे पोरं शाळेत नीट बोलत नाहीत, बरं घरी आले तर माय बापाला सुद्धा नीट बोलत नाही. एक पोरग शाळेतून आलं सारखं बापाकडे बघायचं, खाल्ल्याचं बापाकडे बघायचं, खाल्ल्याचं. बाप म्हणला बाळ्या शाळेतून आल्यापासून तुझ्याकडे सारखं बघतो, काय काय लिहित होतो? ते म्हणलं काय नाव पप्पा, उद्याच्याला गुरुजींनी शाळेत येतानी गाडव या विषयावर बदलून आणायचं सांगितलं म्हणला, म्हणून तुमच्याकडे बघतोय. आता जन्मच गेला बापाला जर पोरग गाडव म्हणत असं, ते शाळेत शिक्षकाला महाराजाला कसं नीट बोलून मार? सोपी गोष्ट नाही. आपली लेकरं फार विचित्र आहेत. पण नाथ महाराजांकडे माता माऊली आणि म्हणे महाराज आणला माझा बाळ्यांना. महाराजांनी अंधारलो गोंजारलो डोकून हात फिरवला आणि सांगितलं बाळ जास्त गुळ खाणं प्रकृतीला बरं नसतं. म्हातारे म्हणले महाराज एवढं 2 गोष्टी सांगायच्या होत्या तर गेल्या महिन्यात सांगायच्या, माझा वेळ वाया घालेला, तिकीट वाया घालेलो. असं काय केलं? नाथ महाराज म्हणले माय ज्या दिवशी तुझं पोरग माझ्याकडे घेऊन आली ना त्या दिवशी मी स्वतः जास्त गुळ खाल्लेला होता, म्हणून मला तुझ्या लेकराला गुळ खाऊ नको हे सांगण्याचा अधिकार नव्हता. ज्या दिवशी तुझं पोरग माझ्याकडून घेऊन गेली ना त्या दिवसापासून माझ्या जीवनातली गुळ नावाची वस्तू मी वर्ज केली ते सांगण्याचा अधिकार प्राप्त केला. आणि मग तुझ्या बाळाला सांगितलं म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट तो हा अवतरी लपार भवदुस्तर नदीचा येता म्हणजे येता का संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं कुठलं सुचलं तसं बोललो. शेवळीमध्ये जर काही भूकचूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून संकरा झालेली सेवा ग्रामदेवतेच्या कुमार सर्व सुरते सज्जन मायबाप टाळकरी वृंद विनेकरी पारिकरी आवडी गुरुजन माझे गुरुवरे नामनिष्ठ सुवर्णोपासक वैकुंठवासी महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार आद्यवनदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फदादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून येणाऱ्या 19 तारखेला इंगळे महाराज परमार्थाश्रम या ठिकाणी अक्षय तृतीया दिवशी महाराजांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिवस स्वरूपाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सर्वांना विनंती करतो. एक छोटंसं कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त आहेत. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. प्रत्येक भाविकांनी संग्रह ठेवा. म्हणून पुन्हा एकदा जाता जाता जमलेल्या सगळ्या तमाम श्रोते मंडळीला तरुण मित्रमंडळीला विशेषतः विनंती करतो मायबाप व्यसन कोणी करू नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका, भावी पिढी बिघडून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. तरुणपणी या ठिकाणी परमार्थ करा, आईवडिलांची सेवा करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. हेच वय परमार्थाचं तरणा भाग्यवंत आणि नटे हरिकीर्तनाचं. आज कितीही लोकांना सांगू द्या कळत नाही महाराज, कळतं पण कधी वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचा फायदा होत नाही. संत महात्मा गोड प्रमाण देतात. हरी होईल अंतकाळी प्राणभया नाचे वेळी माणसाला पण कधी वेळ निघून गेल्याच्या नंतर वेळ निघून गेल्यावर कुठल्याच गोष्टीचा कळून फायदा होत नाही. वेळ निघून गेल्यावर कळाली तरी न कळण्यातच जमाय महाराज. कशी कल्पना करा, एक छोटासा दृष्टांत सांगतो. एका सरदारजीनं एका माणसाला इतकं मारलं तोंड सुजूस्तर मारलं. ज्याचं तोंड सुटलं ते पोलीस स्टेशनला गेलं. म्हणला साहेब सरदारजीच्या विरोधात मला तक्रार द्यायची. साहेबांना बोलून घेतलं. सरदारजी यांना मारलं. मला साहेब लईच मारले बघा ना, अजून बी बेट्याच्या तोंडाची सूज उतरली नाही. साहेब म्हणलं मूर्खात त्याच्यासाठीच बोलवले तुला, का मारलं? म्हणला साहेब हे मला डोकर म्हणला होता म्हणून मारलं. साहेब म्हणले मूर्खच का काय डोकर म्हणलं इतकं मारायचं असेल का, मेला असतं ना ते. म्हणलं मरा ना, मला कशाला डोकर म्हणावं. साहेब म्हणलं बरं जाऊ दे, तो डोकर म्हणला म्हणून मारलं, पण कधी म्हणला होता? म्हणला साहेब 3 वर्षापूर्वी म्हणला होता. साहेब म्हणले कमालाची तुझी, अरे 3 वर्षापूर्वी तो तुला डोकर म्हणला आणि तो आज आणलास काय कारण आहे? म्हणलं साहेब खरं सांगू 3 वर्ष झालं म्हणलं डोकरच बघितलं नव्हतं काही असते ते, काल बघितलं ना आज आणला आहे का नाही त्या. अरे वेळ निघून गेली ना, वेळ निघून गेलो काय उपयोग काय? कसं जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठवी शक्तीत राहणे ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करावा. एकदा परमार्थाचं वय निघून गेलो, इंद्रिय गलित गात्र झाल्याच्या नंतर पुन्हा त्याचा काय फायदा आहे का? काही उपयोग होत नाही. लय लोक विचित्र आहेत महाराज. काल परत एक भैरव माझ्या दर्शनाला आलो, 80 वर्षाचं म्हातारं. सहज पाय पडून मी त्या बाबाला म्हणलो बाबा बरी का तब्येत? म्हातारं मला म्हणतं 20 पोते तुरी झाल्यात. आता मी तब्येतीची विचारवली, म्हातारं मला तुरीचं सांगायला लागले. असली अवस्था झाल्यावर काय परमार्थ करून उपयोग आहे का? लईच बिकट अवस्था हो. कानपूरची लाईन तुटली की वाटोळ सगळं भैरव झाल्यावर काय कळत नाही. 2 जण भैरव होते बघा. एक भैरव काठी घेऊन कीर्तनाला चाललं आणि दुसरं भैरव वाट्यावर बसलेलं होतं. काठीवाला भैरव वाट्यावरच्या भैरवला म्हणते रंभ चालायचं का कीर्तनाला? वाट्यावरचं भैरव म्हणते कुठे चालास कीर्तनाला? काय काठीवाला भैरव म्हणते छे कीर्तनाला चाललोय. वाट्यावरचं भैरव म्हणते हा मला वाटतं कीर्तनाला चाललास काय की आहे का काय कोण
इतकी बिकट अवस्था होती. आणि मग माणसं परमार्थ लागायच्यात. महाराज अशापणी परमार्थ करू नका, तरुणपणी परमार्थ करा, आई वडिलाची सेवा करा. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. सुंदर पद्धतीचं कार्य आपण या ठिकाणी हाती धरलेलं आहे. आपल्या सप्ताहाचं की तो हे 18वं वर्ष आहे ना. वा, तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून घ्या. त्या बाबतीत सुंदर पद्धतीचं कार्य महाराज. सोपी गोष्ट नाही. 4-2 वर्षात बऱ्याच गावचे सप्ते बंद पडायला लागले. 18 वर्षापासून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा टिकून ठेवलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे महाराज. असाच 18 वर्षातला सोहळा बघता बघता भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या अथक अशा परिश्रमातून या सोहळा 18 वर्षातला 25 वर्षापर्यंत जावा, याचा रौप्य महोत्सव व्हावा. नवे या सप्ताहाचं 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं व्हावं. इतकंच नाही, या सप्ताहाची 75वी व्हावी. नवे या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव व्हावा. पण वर्म एक आहे, तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो देवाने मला सुद्धा ठेवावा. इतक्या लवकर उचलून समजा. आणि त्या शताब्दी महोत्सवाला पुन्हा तुम्ही मला बोलवा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. उदंड आयुष्य आरोग्य पांडुरंग परमात्म्याने तुम्हा सर्व भाविकांना परमार्थ करण्याकरता लाभावं, उदंड आयु आरोग्य द्यावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ना तर गुबडा बोली का वाकडा विचुका पाहुली तुझ करून मागू रे जे जेवे की मोना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले ईद माझे जुरले पायी कबन पायाच्या प्रसादी काही बोल विनोदे क्षमा करणे संती नव्हे अंगभूती तिन्ही उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी कामनी झालेली शिवा पुनःशिकदा सर्वांच्या चरणी समर्पित करून ही महाराष्ट्रातली सर्व रती महारथी परिसरातील गुणीजन मंडळ गायक वादक यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून त्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्यामुळे मला मिळाला असे श्री हरिभक्त आमचे परमस्नेही परमादरणीय मनोज दादा बेदरे अर्थात नाना यांच्या माध्यमातून माझे परमस्नेही परमादरणीय चंद्रभुज महाराज यांच्याही माध्यमातून ग्रामस्थ मंडळाच्या दर्शनाचा योग मला मिळाला. त्याबद्दल दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि असंच उदंड आयु आरोग्य पांडुरंग परमात्म्याने तुम्हा सर्वांना प्राप्त करून द्यावं ही प्रार्थना करून या ठिकाणी क्षेत्राचे परिसर साधूभरचा पर्यंत त्या संत महात्म्याच्या कृपाशीर्वादानं मला या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वाद जीवनामध्ये घडलेला आहे. म्हणून माझी केवळ असलेली जी उपस्थिती आहे तुमची दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा या न्यायाने माझी असलेली ही उपस्थिती आहे. विठ्ठला ग्रामस्थांना मला केलेली आज्ञा आहे म्हणून आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली आशीर्वादाची प्राप्ती आणि अखंड हरिनाम महोत्सव वैश्व कल्याणाच्या साधना आहेत. या साधनेमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वादाची संधी मनामध्ये हेतू घेऊन असलेली माझी उपस्थिती आहे. हे आहे अखंड हरिनाम महोत्सवातले कीर्तन. आणि म्हणून जी वेळ आलेली असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि मला जशी आणि जिथपर्यंत सेवा अर्पण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांच्या मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. कारण सेवेला घेतलेला अभंग हा सर्व वारकऱ्याच्या पाठातला अभंग आहे. कारण हा भजनाच्या सरते शेवटी म्हटला जात असल्यामुळे हा अभंग म्हणजे भजनाच्या समाप्तीची सूचना म्हणून ओळखला जातो. भजन करून त्यांना थकवा आला ऐकणाऱ्याला आणि भजन करणाऱ्याला. मग सगळ्यांचं लक्ष हा अभंग केव्हा म्हणतात इकडे जातं. आता हा अभंग केव्हा म्हणतात इकडे सगळ्यांचं लक्ष जातं. पण हा अभंग शेवटी म्हणतात हे बरोबर जरी असलं तरी हे शेवटी का म्हणतात हे सगळ्यांनाच माहित असं काही सांगता येत नाही. कारण हा अभंग मागण्याच आहे आणि ते क्षेमाचं मागणं आहे. विठ्ठला भजनाची सेवा पूर्ण करत असताना देवाला काय मागावं याचा श्रेष्ठ आदर्श वारकरी संतांनी तो मला घालून दिलेला आहे. संत ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरी पूर्ण करत असताना जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. दुरिताचा तिमिर नाही सवावा, दुष्टांची वक्रता दूर व्हावी, जगाचं कल्याण व्हावं. म्हणून संत माऊलीच जगाच्या कल्याणासाठी मागणी मागतात असं नव्हे तर जगातले सगळे संत देवाकडे जगाच्या कल्याणाचीच मागणी मागतात. आज जगामधल्या संत महात्म्यांची आचार विचार संहितेची जगाला गरज आहे.
कारण वर्तमान स्थितीमध्ये, भौतिक प्रगतीमध्ये, आर्थिक समृद्धीमध्ये आज जगताचा सर्वांगीण होत असलेला अत्यंत वेगानं प्रयत्न प्रगतीचा चाललेला आहे. मग तुमच्या आमच्या वैयक्तिक जीवनातली भौतिक प्रगती असो, व्यावसायिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, वैज्ञानिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, अत्यंत वेगानं प्रगतीशील आपलं सगळ्यांचं जीवन चालू आहे, जगताची प्रगती चालू आहे. आणि या व्यावहारिक प्रगतीची आम्हाला जीवन जगण्यासाठी गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी या भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे. कारण समाज जीवनाला ज्या मूलभूत गोष्टीची गरज जीवन जगण्यासाठी असते, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या भौतिक प्रगतीतून तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून आज तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न या भौतिक प्रगतीसाठी असायला हवा. भौतिक प्रगतीचं तुम्ही आम्ही स्वागत केलं पाहिजे. म्हणून भौतिक प्रगतीच्या स्वागताबरोबर हा झालेला जीवनामधला जो भौतिक बदल आहे तो जर पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज आज समाजाला संत विचाराच्या संस्काराची आहे. आणि म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर प्रत्येकानं संत विचाराचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. नवे नवे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. महात्म्यांच्या संस्काराशिवाय झालेली जीवनामधली भौतिक प्रगती आपल्याला केव्हा भोगाकडे घेऊन जाईल हे आपल्याही लक्षात येत नाही. आणि एकदा का समाजाला भोग संस्कृती जर जडू लागली त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आज जगालाच भेडसावणारा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे आणि तो प्रश्न म्हणजे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन व्यसनाधीन जर झालं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत नाही. आणि सामाजिक विचार जर विकृत होऊ लागले तर संत वाङ्मयाचे विडंबन संतांची अवहेलना होते आणि हा सर्व समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जाण्याची मोठी भीती आहे. समाज पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला तर त्यामध्ये व्यापक अनित आहे. आपलं स्वतःच अनित तर यामध्ये आहेच, पण आपल्या कुटुंबाचे, घराचे, गावाचे, परिसराचे, देशाचे, जगाचे नव्हे विश्वाचं अनित यामध्ये आज वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत प्रगती चाललेल्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये तुम्हाला सर्वांना हे वैश्विक अनित जर टाळायचं असेल तर प्रत्येकानं आज साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. साधूचे आचार, विचार, उच्चार, संसार, व्यापार, उद्योग, संत महात्म्यांच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीचं तुम्ही आम्ही केवळ स्मरण जरी केलं हृदयाचं परिवर्तन होते. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या केवळ स्मरणामध्ये आहे. कारण वैश्विक व्यापकतेचं जीवन जगतामध्ये जे जीवन आहे ते संत जीवन आहे. या जगामध्ये जगाला समर्पित झालेलं जीवनाची अनुभूती पाहायची असेल तर अशा या अवस्थेला प्राप्त झालेल्या जगतामध्ये जे जीवन आहे ते संत जीवन आहे. जगाच्या कल्याणा संताच्या भोवती देहकष्ट भीतीपूर्वक जगाच्या कल्याणासाठी संत महात्म्याने स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. एवढं कष्टप्रद जीवन संत जगतात. तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणासाठी तपश्चर्याचं जीवन जगतात. आणि या भारत देशाला लाभली भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचे धर्मग्रंथाचे विचार, वारकरी संप्रदायाचे विचार, तत्व, कष्टप्रद तपश्चर्याचं जीवन जगून संत महात्मे स्वतःच्या जीवनामध्ये प्रथमतः अनुभव घेतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि आलेला देव तत्वाचा अनुभव, आलेला वैश्विक कल्याणाचा तत्वाचा अनुभव जगाला देणारा संत महात्मा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, भेटावा नव्हे कळावा. आणि आलेला सर्व अनुभव आले अंगात या जगाचे असा जगाला देणारा संत महात्मा आज जगतामध्ये पूजनीय झालेला आहे. कारण या वैश्विक कल्याणाचा, शांतीचा विचार जगताला या संत महात्म्याने दिला. म्हणून आपल्या भारत देशाला जगतामध्ये आदराचं स्थान प्राप्त झालं. त्याचं कारण याच्यामध्ये आहे. भारताने केली अणुतंत्रज्ञान प्रगती, आर्थिक समृद्धी हे तर आहेच, पण त्याही पेक्षा भारतीय संतांनी वैश्विक कल्याणाचे, शांतीचे विचार जगताला दिले त्यामध्ये आहे. म्हणून जग आपल्या भारतीय संस्कृतीकडे, संतांकडे, धर्मग्रंथाकडे, तीर्थाकडे अत्यंत आदरभावाने आपुलकीने बघत आहे.
कारण जग अतिरेकाच्या विचाराच्या सावठाखाली पाहत आहे आणि त्याला तारणारा विश्वातला कोणता विचार जर असेल तर तो आपल्या भारतीय संस्कृतीतल्या धर्मग्रंथातलाच विचार तारू शकतो. आणि म्हणून आपल्या संताचा, आपल्या धर्मग्रंथाचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या तीर्थाचा तुम्ही आम्ही गौरव करतो. यात नवल काय? अहो, हे सगळं जगानं स्वीकारलेली संस्कृती आहे. म्हणून जगातल्या कुठल्याही धर्मपथाच्या मानवी जीवानं धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परमकल्याण आहे. तिथं लिंगभेद, वंशभेद, जातीभेद, देशभेद असा कुठलाही भेद नाही. अशी वैश्विक संस्कृती, विश्वानं स्वीकारलेली संस्कृती, आज तुमच्या आमची संस्कृती आज दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असायला हवी. अहो, ज्या संस्कृतीनं समाजामध्ये, जगतामध्ये तुम्हाला आदर दिला ती भारतीय संस्कृतीचा पाया मात्र देव, पित्र देव, आचार्य, अतिथी देव भव आहे. म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना हे सगळे आपल्या डोळ्यासमोर असावे. भारतीय संस्कृती आपल्या डोळ्यासमोर असावे. आपले आई वडील, सद्गुरुदेव, धर्म, संत, गोमाता देश असायला हवा. भगवत कृपेमुळे तुम्हाला मानवी देह प्राप्त झालेला आहे. वास्तविक पाहता देवाने 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली, पण 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण करून सुद्धा देवाला समाधान नाही झालं. देवाला समाधान कधी झालं तर देखो मनुष्य देहाशी सुख झाली भगवंताची, अधिकार ब्रह्मज्ञानास येणे देहेशी मत प्राप्ती. 84 लक्ष जीवसृष्टी ह्या भोग योनी आहेत. कर्तृत्व शक्तीचा परिचय त्यांच्यामध्ये नाही. कर्तृत्व शक्तीचा परिचय फक्त मनुष्योनीमध्ये, मानवी देहामध्ये आहे. आणि कर्तृत्व शक्तीचा परिचय मनुष्योनीमध्ये, मानवी देहामध्ये असल्यामुळेच या देहातून आपल्याला भगवत साक्षात्कारापर्यंत जाता येतं. नर करणी करे तू नरका बन जाय नारायण. याच मानवी देहाच्या द्वारे तुम्हाला भगवत भजन करता येतं. हेची देहीकडे देवाची भजन आणि हेची देहीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान कुठेच नाही. म्हणूनच या 84 लक्ष जीवसृष्टीमध्ये मनुष्यवणीचं, मानवी देहाचं विशेषत्व याच्यासाठी आहे. कारण पशुपक्षिणीचा विचार लक्षात घ्या. पशुपक्षिणी पापाचा भोग भोगणारे योनी, कर्तृत्व शक्तीचा परिचय त्यांच्यामध्ये नाही. पशुपक्षी योनीला मुक्त होण्याचा अधिकार जरी असला तरी देहाचं ज्ञान नाही. स्वर्गात योनीचा विचार लक्षात घ्या. पुण्याचा भोग भोगणारे योनी, त्यांच्याकडे कर्तृत्व शक्तीचा परिचय. स्वर्गातील देवांना देहाचं ज्ञान जरी असलं मुक्त होण्याचा अधिकार नाही. आणि मनुष्यवणीचा विचार जर केला तर या मनुष्याला देहाचं ज्ञानही आहे, मुक्त होण्याचा अधिकारी आहे. विठ्ठला हे ज्ञान कुठेच नाही. म्हणून जगातले सर्वच धर्मग्रंथ या मानवी देहाची महती वर्णन करतात. म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी मानवी देहाची जी महती वर्णन केलेली आहे ना, ती महती प्राप्त करण्यासाठीच परमार्थ असतो. ही महती प्राप्त करण्यासाठीच अखंड हरिनाम महोत्सव आहे आणि हे कीर्तन आहे. विठ्ठला जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची जी महती वर्णन केलेली आहे ती महती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांनी सकारात्मक गोष्टीवर प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या देवावर प्रेम केलं पाहिजे, देशावर प्रेम केलं पाहिजे, आईवडिलावर प्रेम केलं पाहिजे, सद्गुरू संतांवर प्रेम केलं पाहिजे, धर्मग्रंथावर प्रेम केलं पाहिजे, गोमातेवर प्रेम केलं पाहिजे. भगवत कृपेमुळे आपल्याला हा मानवी देह या सर्वावर प्रेम करून पारमार्थिक अनुभूतीसाठी प्राप्त झालेला आहे की ज्या पारमार्थिक अनुभूतीमध्ये प्राप्त झालेल्या मानवी जीवनाची परिपूर्ण अवस्था आहे, सार्थकता आहे. आणि अशा परमार्थाच्या अनुभवाच्या धनाचीच मागणी जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या द्वारे परमार्थाच्या अनुभवाचीच धनाची मागणी जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या द्वारे केलेली आहे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होऊ नये. आणि तुझा विसर जर नाही झाला तर गुणांचं वर्णन मी करेन. संत गुणांचं वर्णन करून हाच माझा सर्वस्व लाभ आहे. त्याच्या पुढे मला धन नको, संपत्ती नको. तुझा आठव आणि संतांचा सत्संग जर दिला तर मला खुशाल गर्भवासाला घाल. अशा ह्या क्षेमाच्या मागणीचा अभंग आहे. विठ्ठला